श्रीराम जय राम जय जय राम. जोवर जग चालले आहे तोपर्यंत संत आहेत व पतिव्रताही असणारच. पुष्कळ वाचले ऐकले पण कृतीत जर उतरले नाही तर त्याचा काय उपयोग. कृतीशिवाय समाधान नाही. श्रवण कोणी केले तर ज्यांनी त्याप्रमाणे कृती केली त्यांनी. संतांच्यावर विश्वास नसेल तर स्वतःचा अनुभव पाहावा. संतांच्या सांगण्याचा आपण विचारच केला नाही, त्याचे मननच जर केले नाही तर पुष्कळ सांगितल्याचा काय उपयोग. देह हा अनित्य आहे असे सर्व संतांनी एक दिलाने सांगितले आहे, तरी सुद्धा आम्हाला देहाचे प्रेम सुटत नाही. याला काय करावं. देहाच्या प्रेमाशिवाय प्रापंचिक गोष्टी चालणार नाहीत हे खरे, पण म्हणून देहाच्या सुखाकरिता जन्मभर आटापिटा करायचा हे योग्य नव्हे. देहापासून सर्व सुख आहे असे आपण विचाराने ठरवले, पण खरोखर अनुभव काय येतो हे पाहावे. एखाद्या वेळी मनुष्य भगवंता वाचून जगात अजिंक्यपद मिळवू शकेल, पण शांती मात्र जर तो भगवंताचा झाला तरच त्याला मिळेल. कृतीशिवाय जे बोलतात त्यांचा नाश होतो. बोलावे असे वाटते तोपर्यंत बोलणे थांबवणे जरूर आहे. विद्या किंवा ज्ञान हे कधी वाया जात नाही, पण त्याचा योग्य उपयोग झाला पाहिजे. विद्वान हे उंचावर चढलेल्या माणसासारखे आहेत. ते जर का पडले तर त्यांचे पायच मोडतात. अडाणी माणसांना हा धोका नाही. स्वातंत्र्य आणि स्वैरवर्तन बाहेरून सारखेच दिसतात, पण त्यांच्यामध्ये फार फरक आहे. स्वातंत्र्य हे पवित्र आहे तर स्वैरवर्तन हे अर्थात घाणेरडे आहे. एका नामांकित सद्गृहस्थाला वाटले की आता पतिव्रता धर्म नाहीसा झाला. मला नाही हे खरं वाटत. जोवर जग चाललं आहे तोवर संत आहेत आणि पतिव्रता धर्म पाळणाऱ्या स्त्रियाही असणारच. लग्नाचा पवित्रपणा ज्यावेळी नाहीसा होईल त्यावेळी आपल्या धर्माचा पायाच उखडला असं समजावं. लोकांच्या स्वातंत्र्याविषयीची कल्पना काहीतरीच असतात. खरं म्हणजे माणसाला स्वातंत्र्य फक्त स्वतःची उन्नती म्हणजे आत्मोन्नती करण्यापुरतेच आहे. इतर बाबतीत म्हणजे देहाच्या वगैरे बाबतीत त्याला बंधनेच असतात आणि ती आवश्यकही आहेत. झोप ही जशी श्रीमंतांना आणि गरिबांना सारखीच असते, त्याचप्रमाणे भगवंताची आस ही सर्वांना सारखीच असते. जे कार्य प्रत्यक्ष भगवंत करतो तेच काम त्याचे नाम करीत असते. अडचणी असल्या तरी नाम घेता येते, म्हणून न करण्याबद्दल सबब सांगू नका. सबब सांगितली की त्यापासून लबाडी उत्पन्न होते. श्रीराम. हृदय आता निष्फळ वटवट सेवा काही घडावी. सेवा काही घडावी. जी जी वचने श्रवणी आली, कृती विनाती वाया गेली. जी जी वचने श्रवणी आली, कृती विनाती वाया गेली. कृती स्फूर्ती द्यावी. कृती स्फूर्ती द्यावी. सेवा काही घडावी. एक नाम परी मुखी असू दे, राम स्मरता राम होऊ दे. एक नाम परिमुखी असू दे, राम स्मरता राम होऊ दे. आशा ही पुरवावी. आशा ही पुरवावी. सेवा काही घडावी. संयमनाची लागो गोडी, सहज तुटू दे विकार बेडी. संयमनाची लागो गोडी, सहज तुटू दे विकार बेडी. शांती मनाला भावी. शांती मनाला भावी. सेवा काही घडावी. सरू दे आता निष्फळ वटवट, सेवा काही घडावी. सेवा काही घडावी. सेवा काही घडावी. सेवा काही घडावी.